ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शांती। आपण भगवद्गीता समजून घेतो आहोत. भगवद्गीता म्हणजे प्रत्यक्ष आयुष्य जगण्याचं तंत्रज्ञान. इट इज अ टेक्नॉलॉजी टू लिव्ह युअर लाईफ इन अ वेदांतिक वे. आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहावं असं नेहमी वाटतं, पण आपण केवळ शारीरिक आरोग्याचा विचार करतो आणि शरीराचा आपण वापर करतो. त्यामुळे आपल्याला माहिती असतं आपल्या शरीराला काय पाहिजे, काय नाही पाहिजे, वगैरे वगैरे. म्हणून त्याची काळजी आपण घेऊ शकतो. आणि त्याला जर काही व्यथा झाली, जर काही प्रश्न निर्माण झाला, तुम्ही डॉक्टरकडे जाता, ट्रीटमेंट घेता आणि स्वतःची प्रकृती चांगली ठेवता. पण मनाचा जर विचार केला, मनासाठी काय पद्धत आहे? अजूनही जगभरामध्ये मनोरुग्ण यांना आयडेंटिफाय करायची प्रोसिजर जी आहे ती कष्टदायक आहे. का? कारण लोक ऍक्सेप्टच करत नाही की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे. भारतात तर तो फार मोठा प्रश्न आहे. आयडेंटिफायच होत नाही तर ट्रीटमेंट कुठून होणार? ठीक आहे, मनाचं ठीक आहे, पण बुद्धीचं काय? बुद्धीला पण तुम्हाला आयडेंटिफायच होत नाही की अरे मी नीट विचार करू शकत नाही किंवा मला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही आयडेंटिफायच करत नाही, मग ट्रीटमेंट घ्यायला कुठे जाणार? शरीर, मन, बुद्धी या तीनही स्तरावर तुम्हाला योग्य प्रकारे स्वतःचं आरोग्य राखणं हे आवश्यक आहे. शरीर, मन आणि बुद्धी ही एकत्रितपणे जगात उपयोगात आणता येईल त्याची टेक्नॉलॉजी कुठे अवेलेबल आहे? तीच आध्यात्मिकता म्हणतात. ही टेक्नॉलॉजी तुम्ही जगातील ध्येय साध्य करण्यासाठी वापरली तर तुम्ही जगात यश प्राप्त कराल. हीच टेक्नॉलॉजी जर तुम्ही अंतरात्मा प्राप्त करण्यासाठी, अंतरात्मापर्यंत पोहोचण्यासाठी जर उपयोगात आणली तर तुम्ही मोक्ष प्राप्त करा. टेक्नॉलॉजी तीच तुमच्या शरीर, मन आणि बुद्धीला सिंक्रोनायझेशन करून या जगामध्ये उपयोगात आणणे. ध्येय फक्त बदलतं. जगाच्या रिलेटेड असेल तर जगातील सुखसुविधा मिळतात, सुखदुःख मिळतात, जे काही आहे ते जगातनं मिळतं. पण ह्याचा प्रश्न असा आहे की त्याच्यात तुम्ही गुंतून जाता. तीच गोष्ट जर अंतरात्म्याबद्दल असेल, आत्मतत्वाबद्दल असेल, स्वतःला आपण म्हणजे काय हे जर जाणण्यासाठी असेल तर हळूहळू हळू तुम्ही जगापासून दूर जाता, मनशांती प्राप्त करता, मनोधैर्य प्राप्त करता, स्वतःची बुद्धी तीक्ष्ण करता, स्वतःची चेतना सुचेतन करता, स्वतःचं चित्त शुद्ध करता आणि तुम्हाला परमानंदाचा अनुभव होतो. तो चिरकालीन असतो. जगातील जे पण सुख प्राप्त होईल, जोही आनंद प्राप्त होईल, त्याला शेल्फ लाईफ आहे. इट इज फॉर सर्टन टाइम पिरियड.
परंतु तोच प्रश्न जो अंतरात्म्याबद्दल असेल, परमानंदाबद्दल असेल, इट इज कंटिन्यूड अँड इट इज लाईफ लॉंग. इट हॅज गॉट नो लाईफ. कारण तुम्ही ह्या जन्म मरणाच्या पलीकडे जाता, मोक्ष प्राप्त करता, तेव्हा तुम्हाला परमानंद प्राप्त होतो. अर्जुनासारखी स्थिती जवळजवळ प्रत्येकच मनुष्याची असते. सर्व येत असतं, सर्व प्रयत्न असतो. कोणाला वाटतं की मी वाईट व्हावं, कोणाला वाटतं की समाजाने माझी अवहेलना करावी, मला वाईट म्हणावं, मला शिव्या द्याव्या वगैरे वगैरे, कोणाला वाटतं? कोणालाच वाटत नाही. तो मनोरुग्ण असेल तरच त्याला वाटेल, त्याला क्रिकेट माइंडेड म्हणतो. पण सर्वसामान्य माणसाला ते वाटतच नाही. पण तरी सुद्धा जगात त्याच्या आवडीनावडी अशा काही असतात, इच्छा अशा काही असतात, ज्याच्यामुळे तो समाजाच्या विरुद्ध वर्तन करतो, समाजाच्या ज्या चालीरीती आहे त्याच्या विरुद्ध वर्तन करतो आणि समाजाचा रोष ओढून घेतो. परिणाम काय? समाज त्याला स्वीकारत नाही. मग रागद्वेष निर्माण होतो, सर्व संसारिक गोष्टी चालू होतात, मनुष्य त्याच्यामध्ये गुंततो. थोडक्यात निसर्गाच्या नियमाप्रमाणे, निसर्ग नियमांचं पालन करत जर तुम्ही आयुष्य जगलं, प्रश्नच नाही. कारण निसर्ग हा सर्व जीवांना जगण्यासाठी बनलेला आहे. तुम्ही त्याच्या विरुद्ध केला तर नक्कीच तुम्हाला काही ना काही प्रश्न निर्माण होतील, त्रास होईल. म्हणून म्हणतात ना की लिव्ह युअर लाईफ नॅचरली. ज्याच्यासाठी तुम्ही बनला आहात, ज्या प्रारब्ध वासना संपवण्यासाठी तुम्ही बनला आहात आणि ज्या संचित शक्य झालास तुम्ही संपवू शकतात, त्या संपवण्यासाठी तुम्ही जगात कर्म करता. त्या जगामध्ये तुम्ही आयुष्य जगत असताना त्याच्यामध्ये न गुंतता कशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त आनंदी राहून मोक्ष प्राप्तीपर्यंत जाऊ शकता, याच्यासाठी भगवद्गीतेचं ज्ञान हे अत्यावश्यक आहे. किती वर्षापूर्वी लिहिलं हे कोणाला माहिती नाही, पण इतकं सुंदर आहे आणि इतकं मानवतेला लागू पडतं की आज सुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा हे ज्ञान प्राप्त करा आणि त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाटेल अरे हे तर माझ्यासाठीच आहे. इतकं परिपूर्ण हे ज्ञान आहे. मनुष्याच्या आयुष्यातला असा कुठलाही प्रश्न नाही की जो भगवद्गीतेचं ज्ञान प्राप्त केल्याने त्याला उत्तर मिळणार नाही. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योगामध्ये अर्जुनाचा विषाद स्पष्ट केलेला आहे वेदव्यासांनी. अर्जुनाच्या मनामध्ये नैराश्य का आहे, त्याचं मन उद्विग्न काय आहे, व्हाय इज अनस्टेबल, हे त्याच्या मनातून काढण्यासाठी भगवंत अर्जुनाला बोलू देतात. जेव्हा मनुष्य इमोशनल होतो, तो भावनांच्या आहारी जातो, तेव्हा त्याला काही सांगायचा प्रयत्न केला, इज नॉट इन अ पोझिशन टू ऍक्सेप्ट. म्हणून त्याला आधी त्याच्या भावभावना व्यक्त करू द्या. लेट हिम एक्झॉस्ट व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स टू थिंक अँड व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स टू से. लेट हिम एक्झॉस्ट. त्यानंतर जेव्हा त्याला कळेल की अरे मी जे बोलतो आहे, मी जे वागतोय त्याला काही अर्थ नाही, कोणाकडनं तरी मदत घ्यावी, तेव्हा तो बाहेरच्या जगात पाहतो, थोडक्यात गुरु शोधतो आणि त्याच्याकडनं ज्ञान घेतो. गुरु कोणी असेल, गुगलही असू शकतो, संत महात्मे सुद्धा असू शकतात, कोणी असू शकतं. हे तुम्हाला कोणतं ज्ञान घ्यावं याच्यासाठी अवलंबून आहे. पण तुम्ही सुरुवातीला मान्य तर करा मला ज्ञानाची गरज आहे, तरच तुम्हाला प्राप्त. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्ञान हे घ्यावं लागतं, हे देता येत नाही. गुगलही बघा, तुम्ही जितके राईट क्वेरी टाकाल तितकं तुम्हाला राईट आन्सर मिळेल. आजच्या जगामध्ये चॅट जीपीटी आहे, को पायलट आहे, कित्येक कृत्रिम बुद्धिमत्ता उपलब्ध आहे की तुमच्या क्वेरीवर अवलंबून आहे. तुम्ही क्वेरी जर प्रॉपरली लिहिली तर तुम्हाला उत्तर प्रॉपर मिळेल. सो मोर यू ऑब्जेक्टिव्ह, मोर यू आर सक्सेसफुल. तसंच तुम्ही
गुरुकडे जाण्याच्या आधी तुम्हाला जर माहिती असेल तुम्हाला नक्की काय पाहिजे, तर गुरु तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल. जसं पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला कळतं की मला युद्ध लढणं शक्य नाही. त्याचं शरीरावरती त्याच्या मनोस्थितीचा परिणाम होतो आणि तो हतबल होतो, थरथर कापायला लागतो, त्याला दरदरून घाम सुटतो, गर्भगडीत होतो, त्याला काहीच कळत नाही काय करायचं, आणि निराश होऊन बसतो. हे वर्णन करून वेदव्यासांनी पहिला अध्याय संपवलेला आहे. आणि दुसऱ्या अध्यायाची सुरुवात, पहिल्या अध्यायामध्ये जी अर्जुनाची स्थिती आहे ती व्यवस्थित मांडलेली आहे पहिल्या 11 श्लोकांमध्ये. आणि 11व्या श्लोकामध्ये अर्जुन मान्य करतो, भगवंता मीच तुमचा शिष्य आहे आणि तुम्हीच माझे गुरु आहात. तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मला योग्य मार्ग दाखवा, जेणेकरून मी माझा उद्देश साध्य करेन. मी माझ्या या दयनीय स्थितीतून बाहेर पडेल. पहिला 1 ते 11 श्लोक म्हणजे अर्जुनाच्या स्थितीचं सिंहावलोकन आहे. आपण पहिला श्लोक घेऊया. हे दुसरा अध्याय हा 6 विभागांमध्ये विभागलेला आहे, ते आपण बघितलंच. प्रथम अर्जुनाची स्थिती पहिल्या 11 श्लोकांमध्ये दिलेली आहे. नंतर 11 ते 30 श्लोकांमध्ये आत्मतत्वाचं अविनाशी तत्व, आत्मतत्व अमर आहे हे स्पष्ट केलं. आणि त्यानंतर मनुष्याने कर्म केलं पाहिजे हे त्याचं कर्तव्य आहे, कारण मनुष्य केवळ कर्मच करू शकतो. याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे 31 ते 40 श्लोकांमध्ये. आणि त्यानंतर 41 ते 44 श्लोक तर तुम्हाला कर्म केलंच पाहिजे. आणि मनुष्य काय करतो, इच्छायुक्त कर्म करतो, आणि ते इच्छायुक्त कर्म आणि त्याचा परिणाम स्पष्ट केलेला आहे. आणि त्यानंतर पण त्याच्याने तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही, त्याच्याने तुम्हाला मुक्ती प्राप्त होत नाही, परिपूर्णता प्राप्त होत नाही. म्हणून त्याच्यासाठी पुढच्या 45 ते 53 श्लोकामध्ये भगवंतांनी इच्छारहित कर्म करत मोक्ष प्राप्तीपर्यंत कसं जायचं हे स्पष्ट केलेलं आहे. आणि शेवटच्या 54 ते 72व्या विभागामध्ये मोक्ष प्राप्त झालेला स्थितप्रज्ञ पुरुष तो कसा असतो हे स्पष्ट केलेलं आहे. त्याचे लक्षण काय, त्याला ओळखायचं कसं हे स्पष्ट केलेलं आहे. आपण पहिल्या विभागाला सुरुवात करूया. संजय उवाच तथा कृपयाविष्टम् सुपूर्णाकुलेक्षणम् विषिदन्तमिदं वाक्य उवाच मधुसूदन. संजय अर्जुनाच्या परिस्थितीचं वर्णन करतो. अश्रूने नेत्र भरलेलं आहे, थरथर कापतोय, दरतरून घाम सुटलेला आहे, उद्विग्न आहे, निराश आहे. अशी अर्जुनाची स्थिती आहे. अशा अर्जुनाला भगवंत उद्देशून म्हणतात, श्री भगवान उवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरं अर्जुन. हे अर्जुना, भगवंता म्हणतात तू आर्य आहे, आर्य धर्माचा मनुष्य आहेस, तू क्षत्रिय आहे. आणि तू आर्य असताना, क्षत्रिय असताना तुझी ही स्थिती कशी झाली? का घाबरतोय तू युद्ध करायला? काहीच कारण नाही. आणि हे संकट समय, संकटाचा समय का आहे? युद्धस्थळी उभा आहे आणि एका पक्षाचा तो सेनापती. जर त्या क्षणी अर्जुनाने ठरवलं मी युद्ध करत नाही,
ठीक आहे, त्याचं होईल तर होईल, बाकीच्या सेनेचं काय? त्यांच्यावरती ओढवणाऱ्या संकटाचं काय? त्याच्यावर विश्वास ठेवून इतके सैन्य जमा झालेलं आहे लाखोच्या संख्येने, आणि केवळ तो स्वतःच्या इमोशन्समुळे ऐन वेळेस लढायला नाही म्हणतो. म्हणजे संकट नाही तर काय? भगवंत म्हणतात, अर्जुन, अशा संकट समयी हा असा मूर्खपणा का करतोय? आणि आर्यांना न शोभणार असं हे तुझं वर्तन आहे, ते तू का करतोय? भगवंत पुढे म्हणतात, क्लैब्यम मास्मगम पार्थ नय तत्वयुपपत्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. ते पार्थ म्हणतात अर्जुनाला. पार्थ म्हणजे पृथ्वीचा पुत्र, कुंतीपुत्र. भगवंत प्रेमाने अर्जुनाला म्हणतात, अर्जुन, तू महान आहे, तू परंतप आहे, हे परंतप, तू शूरवीर आहे, तू महायोद्धा आहे. पण तरी सुद्धा ऐन वेळेस युद्धाच्या क्षणी, युद्धाच्या ठिकाणी तुझ्या मनामध्ये असं काय आलं की तू गर्भगडीत झाला? ही काय स्वतःची स्थिती केलेली आहे? ही तुझी मनोदुर्बलता आहे. यू आर नॉट वीक, यू आर स्ट्रॉंग इनफ टू फाईट अँड विन दी वॉर. त्यामुळे असा हा मनोदुर्बलतेमुळे निर्माण झालेला हा जो तुझा जो मूर्खपणा आहे तो सोडून दे. बी ब्रेव. स्वतःच धैर्य जमा कर आणि धीरोदत्त होऊन युद्ध करण्यासाठी तयार हो. स्वतःचं कर्म कर, मनोदुर्बलता काढून टाक आणि स्वतःची उन्नती कर. क्षत्रियासाठी उन्नतीचं काय? युद्ध लढणे, युद्ध जिंकणे, त्यातच क्षत्रिय धर्माचं पालन होईल आणि त्याची उन्नती होईल. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना, तू युद्ध कर आणि स्वतःची उन्नती कर. पण अर्जुनाची परिस्थिती कठीण आहे. अर्जुन भगवंतांना म्हणतो, अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्सामि पुचार्हावरिसूदन. अर्जुन भगवंतांना अरिसुदन म्हणतो, अरिसुदना. आणि भगवंतांनी कित्येक दुष्ट राक्षसांचा अंत केलेला आहे, त्यांना ठार मारलेलं आहे. अर्जुन म्हणतो, भगवंता, मी पितामह भीष्मांना ठार मारू आणि बाणाने? जे पूज्य आहेत, ज्यांचं हे राज्य आहे. पितामह भीष्म म्हणजे त्यांचं पूर्वीचं नाव देवदत्त. त्यांनी आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या राज्याचा त्याग केला होता. त्या राज्यासाठी कौरव पांडव मांडतायत. हे राज्य त्यांचं आहे आणि मी त्यांचा वध करू या राज्यासाठी? ते तर माझ्यासाठी अत्यंत पूजनीय आहे. अर्जुनाला आश्चर्य वाटतं, भगवंत असं काय म्हणतात? अर्जुन पुढे म्हणतो, गुरुन हत्वा हि महानुभावान श्रोये प्रतिपक्षमपिह लोके हत्वार्थ कामास्तु गृहनिहैव भुञ्जीय भोगान रुतिरुप्रतिग्धानः. अर्जुन म्हणतो, भगवंता, हे असं आप्तेष्टांचं, असं पूजनीय लोकांचा वध करून हे राज्य मिळून मी काय करू? अशा महान शिवरायांना मारून काय मिळणार आहे मला? मी मोठा नरसंहार करेल. त्याच्यापेक्षा हे राज्य नाही मिळालं तरी चालेल, मी भिक्षेवर जगणं पसंत करेल. थोडक्यात संन्यास घेईल, भिक्षा मागेल आणि स्वतःचा उदरनिर्वाह करेल. परंतु फक्त संपत्तीच्या भोगासाठी, राज्य भोगासाठी हे अशा महान लोकांमुळे च्या वध केल्यामुळे हे रक्तरंजित राज्य होईल. हे रक्तरंजित राज्य मी कसं उपभोगू?
अर्जुनाचं म्हणणं आहे, ठीक आहे, जर शत्रू असते तर मी केलं असतं, पण हे तर माझे आप्तेष्टच आहेत. ह्यांचा वध करून काय मिळणार आहे मला? कशासाठी हे राज्य प्राप्त करू? त्याच्यापेक्षा मी भिक्षेवर जगणं पसंत करेल. पुढे अर्जुन म्हणतो, न चैताद्वितत्करतरन्नो गर्यो यत्त्वा जयेमयति वा नो जयेयु ज्ञानेव हत्वा न जिजीविषाम स्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्र. अर्जुन म्हणतो, आम्हाला कळत नाही आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही त्यांच्यावर विजय प्राप्त करावा का त्यांनी आमच्यावर विजय प्राप्त करावा? आय एम टोटली कन्फ्युज व्हॉट टू डू. कारण ते ज्येष्ठ आहेत, ते माझे गुरुवर्य आहेत, ते माझे नातेवाईक आहेत, माझे सवंगडी आहेत, माझे भावंड आहेत. त्यांचा वध मी कशासाठी करू? असं रक्तरंजित राज्य घेऊन तरी मी काय करू? हे माझे चुलत भावंड एकाच कुळातले, कुरुवंशातले कौरव पांडव, त्यांचा वध करून हे राज्य मिळून काय करू मी? त्याच्यापेक्षा मी भिक्षेवर जगणं पसंत करेल. त्यांचा वध करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पुढे अर्जुन म्हणतो, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढ चेतः यच्छ्रेयस्ना निश्चित्तं ब्रूहि तन्मे शिष्यतेऽहं शाधि मात्वा प्रपन्नम. कार्पण्य दोष. अर्जुन म्हणतो, माझ्यावर कार्पण्य दोषाने मात केलेली. हा कार्पण्य दोष म्हणजे काय? याचं वर्णन उपनिषदांमध्ये खूप छान केलेलं आहे. आपल्याला जर नॉर्मल जर आपण बघितलं तर कार्पण्य दोष म्हणजे करुणा असं समजून आपण म्हणतो की त्याच्यामुळे माझ्या मनात करुणा आली म्हणून मग मी नाही करत. पण कार्पण्य दोषाचा अर्थ तो नाही. कार्पण्य दोष म्हणजे तुम्ही करू शकता पण तुम्ही करत नाही. यू हॅव गॉट कपॅसिटी बट नो ॲबिलिटी. तुमची कपॅसिटी उपयोग आणण्याची ॲबिलिटी नाही का? इमोशनल झालेला. तो कार्पण्य दोष या शब्दाचा अर्थ. तुम्ही करू शकता, तुम्ही ते कर्म करू शकता, तुम्ही विचार करू शकता, यू कॅन लिव्ह युअर ओन इमोशन्स. परंतु काहीतरी दोष आहे, काहीतरी घडलेलं आहे माझ्यातील, त्या दोषामुळे मी करू शकत नाही. भगवंता, हे मी करू शकत नाही का? कारण कार्पण्य दोषाने माझ्यावर मात केलेली. थोडक्यात माझ्यामध्ये कार्पण्य दोष निर्माण झालेला आहे. अर्जुनाला सर्व कळत होतं. अर्जुन काही नवशिका नव्हता. त्याने वेदांचं अध्ययन केलेलं होतं, गुरुकुलांमध्ये पूर्णतः ज्ञान प्राप्त केलं होतं. कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांनी त्याला सर्व ज्ञान दिलेलं होतं. त्यामुळे असं नाही की अर्जुनाला वेद माहिती नाही, उपनिषद माहिती नाही. माहिती होतं, अभ्यास केला होता, पण तो क्षत्रिय होता, क्षत्रिय धर्माचं पालन करत होता म्हणून त्याच्यामध्ये त्याची स्पेशालिटी होती. त्याचं म्हणणं बरोबर आहे अर्जुनाचं. वेदांमध्ये, श्रुतीमध्ये म्हटलेलं आहे, गुरु हत्या कोणत्याही परिस्थितीत करू नये, त्याचं पातक लागेल. ऋषी मुनींचा, श्रेष्ठ व्यक्तींचा वध करू नये.
जे तो पितामह भीष्मांबद्दल म्हणतो, आप्तेष्टांचा वध करू नये, कारण ते तुमच्यावर विश्वास होता. हे सर्व वेदांमध्ये दिलेलं आहे, श्रुतींमध्ये केलेलं आहे. म्हणूनच अर्जुन म्हणतो मी हे का करू. पण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, ते लोक महान आहेत, प्रश्नच नाही, परंतु ते आज कोणाची साथ देत आहेत. सदाचरणाची का दुराचरणाची. ते दुराचरणाची, दुर्योधनाची साथ देत असल्यामुळे त्यांना मारल्याने दोष लागणार नाही. अदरवाईज दोष लागेल. म्हणून अर्जुन भगवंतांना विचारतो, भगवंता मला कळत नाही, माझं कर्तव्य काय, एक क्षत्रिय म्हणून, एक नागरिक म्हणून, देशाचा नागरिक म्हणून, किंवा एक शिष्य म्हणून मला नक्की समजून सांग. मला कळत नाही, मी गोंधळलेलो आहे, माझं कर्तव्य काय याच्याबद्दल मी संभ्रमित आहे. मला निश्चितपणे भगवंत सांगा की माझ्यासाठी श्रेष्ठ काय. मी आपला शिष्य आहे, मी आपल्याला शरण गेलेलो आहे. तुम्ही मला मार्गदर्शन करा, उपदेश करा आणि माझ्यासाठी योग्य काय हे सांगा. अर्जुनाला कळतं, तो मान्य करतो, मला आता हे शक्य नाही, इट्स नॉट पॉसिबल फॉर मी, मला कळत नाही. आणि त्याला हेही कळतं, भगवंत श्रीकृष्ण हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे की जो त्याला या स्थितीमध्ये मदत करेल आणि योग्य मार्गदर्शन. म्हणून तो भगवंतांना शरण जातो आणि भगवंतांना विनंती करतो. तो भगवंतांना पुढे थोडं बॅकग्राऊंड एक्सप्लेन करतो, वाय आय एम डुईंग दिस. नहि प्रपश्यामि ममापनुत्यात यच्छोकमुच्छो क्षणमिंद्रियाणाम अवाप्य भूमावसपत्नममुद्यम राज्यं सुराणामपि च पथिपत्यम्. राज्यम सुराणामधी चधिपत्यम. संपूर्ण तिन्ही लोकावर जरी पूर्णतः राज्य करण्याची मला संधी मिळाली, थोडं थोडक्यात म्हणजे सार्वभौमत्व मला प्राप्त मिळालं, मला जे काही ते सर्व मिळालं, तरी सुद्धा सर्व म्हणजे स्वर्ग, पृथ्वी, नर्क या तीनही ठिकाणांवरती मी राज्य स्थापित केलं, माझी सुप्रिमसी प्रूव्ह केली, तरी मला वाटत नाही की मी माझ्या आप्तेष्टांचा वध करावा आणि त्याच्यासाठी मी हे करावं, हे युद्ध लढावं, नरसंहार करावा असं मला वाटत नाही. मला कळत नाही. पण भगवंता तुम्ही माझा शोक दूर करा, मला नक्की मार्गदर्शन करा की जेणेकरून मी या स्थितीतून बाहेर पडेल. पुढे अर्जुन म्हणतो, अर्जुनाच्या तोंडी दोनच श्लोक आहेत, फक्त ही परिस्थिती समाप्त करून भगवंतांनी मार्गदर्शन करण्यासाठी जे बॅकग्राऊंड आहे ते संजयाद्वारे वेदव्यासाने क्लिअर केलंय. संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप नयोत्स्य इति गोविंद मुक्त्वा तृष्णी बभूवः. अशा प्रकारे अर्जुन बोलतो आणि गोविंदाला, भगवंतांना सांगतो की भगवंता मी युद्ध करू शकत नाही. असं परिस्थितीचं वर्णन संजय धृतराष्ट्रासमोर करतो. आणि अर्जुन कसा हतबल झालेला आहे, इतका महान शूर हतबलून कशा प्रकारे युद्ध करायला नाही म्हणतो, हे सत्य धृतराष्ट्रांना कथन करतो. पुढे तो म्हणतो, तमुवाच ऋषिकेश प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयो मध्ये विषिदन्तमितं वचः.
अर्जुनाने चांगली गोष्ट काय केली, त्याने स्वतःला सत्य बोलला भगवंतांसमोर आणि भगवंतांना गुरु म्हणून मान्य केलं. भगवंत तर सर्वज्ञानी आहेत, ते ब्रह्मावतारी आहेत, त्यांना सर्व कळतं. पण जोपर्यंत शिष्य कम्प्लिटली सरेंडर करत नाही गुरुला, तोपर्यंत गुरुनं दिलेलं ज्ञान त्याला प्राप्त होत नाही. भगवंत याच क्षणाची वाट पाहत होते. गुरु तेव्हाच ज्ञान द्यायला सुरुवात करतो की जेव्हा शिष्य पूर्णतः गुरुला शरण येतो आणि तो जे म्हणेल ते ऐकण्याची स्थिती असते. हे सत्य आहे. हे नसताना तुम्ही काहीही सांगायचा प्रयत्न केला, शिकवायचा प्रयत्न केला, तरी समोरच्याला ते सत्य कळत. भगवंतांना माहिती होतं अर्जुनाची स्थिती काय आणि त्याचं रूप काय, म्हणून भगवंत स्मित हास्य करतात. भगवंतांची मुद्रा हा श्रीच आहे. कारण त्यांना माहिती असतं, त्यांना कळलेलं असतं अर्जुनाचा प्रश्न काय. आणि योग्य शिष्य पारखण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एकतर तो शिष्य पूर्णपणे शरण आलाय का हे जाणणे, आणि दुसरी गोष्ट त्याची क्षमता आहे का. अर्जुन दोन्ही गोष्टीमध्ये खरा उतरलेला होता. म्हणून भगवंत अर्जुनाला ज्ञान द्यायला सुरुवात करतात आणि भगवंतांना अर्जुनाच्या स्थितीवरचं जे काही आहे त्याच्यावरचा उपाय माहिती आहे. म्हणून चेहऱ्यावर असं येतं का, अरे काय येतं, साधी गोष्ट हे मला माहिती, मी सांगतो, असं एक प्रकारे भगवंतांना वाटतं. आणि दुसरी गोष्ट, अर्जुनाला पूर्णपणे समजल्याचं समाधान. ओके, आय अंडरस्टूड व्हॉट द बॅकग्राऊंड इज. दुसरी गोष्ट, सोल्युशनही तयार आहे. असे दोन अर्थ असू शकतात भगवंतांच्या स्मित हास्याचे. आणि मग 11व्या श्लोकापासून भगवंत ज्ञानदानाला सुरुवात करतात. श्री भगवान उवाच अशोच्यानन्वशोच्यस्त्वं प्रज्ञावातांश पाशसे गतासु न गतासुश्च नानुशोचन्ति पंडितः. भगवंत म्हणतात, अर्जुना, हा तू कोणाबद्दल शोक करतोय, ज्यांची लायकी नाही, आणि वरतून तत्वज्ञान सांगतो मी करतो ते योग्य करतोय. भगवंत अर्जुनाला सांगतो, अर्जुना, विद्वान पंडित जो ज्ञानी आहे, who has got a wisdom of this world, तो जिवंत किंवा मृत दोघांपैकी कोणाबद्दलही शोक करत. हा भगवंतांचा उपदेश पुढच्या विभागातला आपण पुढच्या सत्रामध्ये अधिक स्पष्ट समजून घेऊया. हरिओम.